चला मेजरमेंट करूयात. आपल्याकडे इकडे होणार की पेन्सिल आहे आपल्याकडे आणि त्याची आपल्याला लेंथ डिटरमाइन करायची युजिंग दिस टू टाइप ऑफ स्केल्स. परत एकदा फंडा तोच आहे की वरची स्केल आहे त्याचा लिस्ट काउंट डिफरंट आहे, ही स्केल आहे ह्याचा लिस्ट काउंट डिफरंट आहे. आता वरच्या स्केलचा लिस्ट काउंट तर तुम्हाला दिसतोच आहे की हा सपोज जर सेंटीमीटर मधल्या व्हॅल्यूज असतील 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, then the smallest quantity that can be measured by this scale is 1 centimeter. तर ह्याचा जो लिस्ट काउंट आहे, लिस्ट काउंट इट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. मग आता ज्यावेळेस ह्या इन्स्ट्रुमेंटने आपण एखादी व्हॅल्यू मेजर करणार आहे, लेट्स से आपल्याला हा पेन्सिल आहे आणि याची लेंथ मेजर करायची इन सेंटीमीटर, तर आता दिसतं आपल्याला की हे जे आहे एंड इट इज इन बिटवीन 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. आता गेस करावं लागेल आपल्याला अँड गेस इज डिफरंट फ्रॉम डिफरंट पर्सन. की मी जी व्हॅल्यू गेस करणार आहे ती तुम्ही गेस कराल असं काही गरजेचं नाही. तुम्ही व्हॅल्यू गेस करा, तुम्ही मला हे 4.4 4.5 वाटतंय, पण 4.4 किंवा 4.5 वाटतंय ना, एखाद्याला 4.3 वाटेल. तर ही जी लेंथ ही लेंथ रिप्रेझेंट करताना एखादा लेंथ रिप्रेझेंट करेल 4.3 सेंटीमीटर, एखादा लेंथ रिप्रेझेंट करेल 4.4 सेंटीमीटर. Someone will report this length as 4.5 सेंटीमीटर. एखादा असा असेल का रे बाबा की ही जी लेंथ आहे ती म्हणेल की सर L4 आपण आलोय जिंदाबाद 3.9 सेंटीमीटर. कसं काय वाटतंय? नाही बघा, हे रीडिंग नाही असू शकत. का आता मी 100% शुअर आहे की हा 4 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा काय कमी. तर ही तर व्हॅल्यू ना तर आपल्याकडे असेल 3 पॉइंट समथिंग, ना ती व्हॅल्यू असेल आपल्याकडे 5 पॉइंट समथिंग. हे कारण मी रिप्रेझेंट केली ही व्हॅल्यू 5.1 सेंटीमीटर, तर नाही रे बाबा. हे मला क्लिअर दिसतं की दिस एंड इज इन बिटवीन 4 अँड 5 सेंटीमीटर, दोघांच्या मध्ये. तर ही जी व्हॅल्यू आहे मेजरमेंटची इट मस्ट लाय बिटवीन 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर, दोघांच्या मधली व्हॅल्यू आहे. मग किती? तर किती असू शकते? इट मे बी 4.3 4.4 4.5 डिपेंडिंग ऑन द लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज. की आपण हे मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतोय, जी स्केल यूज करतोय त्याचा लिस्ट काउंट काय, आणि जी आपण व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो कधी पण दॅट व्हॅल्यू इज ऑलवेज रिप्रेझेंटेड विथ द डिजिट्स which has extra digit than list count divided by 10. याचा लिस्ट काउंट किती आहे? 1 डिवाइडेड बाय 10 0.1. तर ह्याची ज्यावेळेस आपण व्हॅल्यू रिप्रेझेंट करणार आहे ह्या स्केलने, त्यावेळेस रिप्रेझेंट कशी करतोय? 4.3 4.4 4.5. हे आम्हाला सांगतं की ह्या रीडिंग मध्ये ही जी पहिली व्हॅल्यू आहे 4, दिस व्हॅल्यू इज सर्टन, वी आर शुअर अबाउट दिस व्हॅल्यू, सर्टन की व्हॅल्यू असणारच आहे. कधी तुम्ही मेजर करायला गेला ही पेन्सिल तर ही तर व्हॅल्यू असणारच आहे पुढचा डिजिट. ही घेतली स्केल आणि ह्या पेन्सिलची लेंथ मेजर करायला गेलो, यू विल ऑलवेज गेट दिस व्हॅल्यू 4 पॉइंट समथिंग. तर हा जो फर्स्ट डिजिट आहे इट इज अ सर्टन डिजिट, आणि जो नंतरचा डिजिट आहे हा 0.3 0.4 0.5 ह्यांना मी म्हणतो दीज आर अनसर्टन डिजिट्स. अनसर्टन. तर ज्यावेळेस आपण एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करतो, फिजिक्समध्ये असू देत, केमिस्ट्रीमध्ये आपण एखादा व्हॉल्यूम मेजर केलेला असू देत, इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ सर्टन डिजिट्स प्लस 1 अनसर्टन डिजिट. हा एक वे एखादी क्वांटिटी एक्सप्रेस करायचा, की पेन्सिलची लेंथ आम्हाला एक्सप्रेस करायची, तर आम्ही कशी एक्सप्रेस करतो? इन टर्म्स ऑफ ऑल दो सर्टन डिजिट्स प्लस 1 अनसर्टन डिजिट. आणि ह्या अनसर्टन डिजिटची प्लेस काय असते? लिस्ट काउंट डिवाइड बाय 10. लिस्ट काउंट किती होता? 1 डिवाइड बाय 10 0.1. तर डेसिमल नंतर 1, डेसिमल नंतर पहिली पोझिशन, ही अनसर्टन डिजिटची पोझिशन. ते सोडा. आता फक्त काय म्हणत आपण की ह्या इन्स्ट्रुमेंटने, ह्या स्केलने आम्ही जी पण काही मेजरमेंट घेतली त्याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू बद्दल आम्ही सर्टन होतो, शुअर होतो की लेंथ इज ग्रेटर दॅन 4, इट इज लेस दॅन 5, की याच्यामध्ये नंबर तर पहिला 4च पाहिजे डिजिट. अँड सेकंड डिजिट इज अ गेस वर्क, की कोणी गेस केला 4.3 असेल 4.4 असेल 4.5 असेल, तर लास्ट डिजिट आहे तो होता अनसर्टन डिजिट. आता पुढे आपण माहित की आपल्याकडे ही स्केल आहे आणि या स्केल मध्ये तुम्हाला दिसतंय की 1 सेंटीमीटर 10 पार्ट मध्ये डिवाइड केले.
त्यामुळे आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याचा लिस्ट काउंट किती आहे बाबा? लिस्ट काउंट ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट इज 1 mm. 1 mm म्हणजेच किती? 0.1 सेंटीमीटर. आम्ही एवढी व्हॅल्यू मेजर करू शकतो हे 0.1 सेंटीमीटरची. तर ह्याचा लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. आणि सपोज इकडे बघा की 4 पेक्षाही जास्त लेंथ आहे ह्या एंडची. हा जो एंड आहे आपल्याकडे हा 4च्या पुढे गेलाय, एवढं तर शुअर. आता हा 4.5च्या पण पुढे गेलाय, दिसतंय आपल्याला. 4.5च्या पुढे हे 4.6 आणि 4.7 ह्या दोघांच्या मध्ये आपण की हा जो एंड आहे इट इज इन बिटवीन 4.6 अँड 4.7. हे 4.1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मग परत 5. मग आता जर एखाद्याला लेंथ मेजर करायला सांगितली तर मी म्हणेल की 4 नंतर 5 लाईन्स 6 लाईनच्या तर पुढे हा जो एंड आहे पॉइंट हा 6 लाईनच्या पुढे. म्हणजे आम्ही इथपर्यंत शुअर आहे 4.6 पर्यंत. याच्या पुढे 6च्या पुढे आणि 7च्या आतमध्ये एंड. तर आम्ही म्हणू शकतो 4.61, एखादा म्हणू शकतो 4.62, एखादा म्हणू शकतो सर 4.64 आहे, एखादा म्हणेल नाही सर 4.65 आहे, काही म्हणू शकतो. पण एखादा असा म्हणू शकेल का रे बाबा की ही जी लेंथ आहे इट इज 4.72. ही लेंथ 4.72 म्हणू शकतो? नाही. का तर ही जी 7th लाईन आहे त्याच्या आतमध्ये एंड आहे, त्याच्या बाहेर नाही. त्यामुळे हे नाही म्हणू शकत. का आता मी 100% शुअर आहे कुठल्या डिजिट्स बद्दल? 4 and 6 डिजिट्स. तर हे जे 2 डिजिट्स आहेत हे कसले डिजिट आहे बाळा? सर्टन डिजिट्स आहेत. सर्टन की ज्यांच्याबद्दल आम्ही शुअर आहे. आणि हा जो लास्ट डिजिट आहे 1 2 4 5 हे सगळे डिजिट्स कसले? ऑल दीज आर अनसर्टन डिजिट्स. तर कधी पण आपण ज्यावेळेस मेजरमेंट करणार आहे ड्युरिंग दॅट मेजरमेंट वी आर 100% शुअर अबाउट फ्यू डिजिट्स अँड देन देर इज ऑलवेज सर्टन डिजिट्स अबाउट विच वी आर अनसर्टन. मग आता हे जे काही सर्टन डिजिट्स आहेत अनसर्टन डिजिट्स आहेत त्यांना काही लिहायचा एक वे त्याला आपण म्हणतो सिग्निफिकंट फिगर्स. किंवा अजून एक सांगतो, हे इन्स्ट्रुमेंट यूज केला आणि हे इन्स्ट्रुमेंट यूज केला, आपण एखादी लेंथ मेजर केली की जे एक्झॅक्टली 4 आहे. आपण म्हणा की हा एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, हा एक ऑब्जेक्ट आणि हे दिसतं आम्हाला की किती 4. तर ह्याची जी लेंथ आहे इट इज रिप्रेझेंटेड ॲज 4.0 सेंटीमीटर. तोच ऑब्जेक्ट मी ह्यानी मेजर केला इथे. हाच ऑब्जेक्ट मी ह्या स्केलनी मेजर केला इथे पण किती आपण एक्झॅक्ट 4 इथे म्हणा. तर आता लेंथ किती रिप्रेझेंट करतोय? 4.00 सेंटीमीटर. तर तुम्ही म्हणाल 4.0 सेंटीमीटर 4.00 सेंटीमीटर दोन्ही सेमच? सेम नाही, दोन्ही सेम नाही. हे आपल्याला इन्फॉर्मेशन देतं अबाउट द लिस्ट काउंट की आपण कमीत कमी कुठपर्यंत जाऊ शकतो मेजरमेंट मध्ये. वरचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याने आम्ही कमीत कमी काय मेजर करू शकतो? बाबा कमीत कमी डिवाइड बाय 10 म्हणजे हे लास्ट अनसर्टन डिजिट कमीत कमी आम्ही 1 सेंटीमीटर पर्यंतच मेजर करू शकतो. पण अनसर्टन डिजिटची पोझिशन काय असेल? आफ्टर डेसिमल पॉइंट 4.0 इथे दिसतात 4.3 4.4 4.5. तर आपण जी क्वांटिटी रिप्रेझेंट करतोय फायनली व्हॅल्यू ती रिप्रेझेंट करताना आपण काय सांगतोय? वी आर 100% शुअर अबाउट दिस व्हॅल्यू 4 प्लस 1 अनसर्टन डिजिट. तसं एक्सप्रेस करतो आपण 4 ह्याच्याबद्दल आम्ही शुअर आहे, ह्याच्याबद्दल पण शुअर आहे अँड देन अनसर्टन. मग आपण त्या टाइप मध्ये रिप्रेझेंट करतो. तर फिजिकल क्वांटिटीज आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ all certain digits plus one uncertain digit. आणि आता हे जे कॉम्बिनेशन आहे all certain digits plus one uncertain digit is called as significant figure. ह्याला काय म्हणायचं बाबा? सिग्निफिकंट फिगर.
हे जे आता तुम्हाला दिसतंय 4.0 4.00 these are called as significant figures. This gives information about all the digits about which we are sure, certain digits plus one uncertain digit. तर ते लिस्ट काउंट वगैरे सगळं सोडा, फिजिक्स मध्ये असेल काय असेल ते लिस्ट काउंटचं काढाच डोक्यातून. सध्या फक्त मी काय सांगतोय तुम्हाला ते लक्षात घ्या की इथून आपण मेजर केलं तर 4 आणि 5 च्या मध्ये कुठेतरी 4 पेक्षा तर जास्तच 5 पेक्षा तर कमीच, म्हणजे 4 पॉईंट समथिंग हे फिक्स झालं. 4 पॉईंट समथिंग हे फिक्स झालं. 4 इज अ सर्टन डिजिट. आणि आता 4.2 म्हणायचं, 3 म्हणायचं, 4 म्हणायचं, 5 म्हणायचं, दीज आर अनसर्टन डिजिट्स. पण आता मी काय म्हणू शकत नाही याच्यामध्ये 4.52 नाही रे बाबा, कसं म्हणणार 4.52 कसं नाही म्हणू शकत. आपण काय म्हणू शकतो फक्त 4.5 4.6 हे नाही. का तर मी फक्त ह्याच्याबद्दल शुअर आहे, ह्याच्याबद्दल मी अनशुअर आहे आणि अजून एक व्हॅल्यू ऍड केली की ज्याच्याबद्दल मी परत अनशुअर आहे. तसं नाही करू शकत. तर ही जर स्केल यूज केली आम्ही तर आता फक्त दोनच सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू ऑल सर्टन डिजिट्स प्लस वन अनसर्टन डिजिट. तर ह्याच्याबद्दल मी सर्टन आहे प्लस वन अनसर्टन डिजिट, म्हणजे आता सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? दोनच आहेत. खाली जर बघितलं आपण तर इकडे आम्हाला कळतंय बाबा की स्केल चेंज झालं, लिस्ट काउंट चेंज झाला. आता जी लेंथ आहे ह्या पेन्सिलची ते आहे इन बिटवीन दिस 6th and 7th लाईन. 4च्या पुढे तर आहेच, ते तर मला वरतीच कळलंय. 4च्या पुढे तर आहे आणि 6 आणि 7च्या मध्ये म्हणजे 4.6 हे सर्टन आहे. 4.6 4.6 4.6 याच्याबद्दल आम्ही 100% शुअर आहे की 4.6 आणि मग 6 आणि 7च्या मध्ये मग गेस वर्क अनसर्टन डिजिट टाकला मी 1 2 4 5 अनसर्टन डिजिट ऍड केली. तर 4 आणि 6 सर्टन डिजिट्स आहेत. तर दोन डिजिट्स सर्टन प्लस वन अनसर्टन डिजिट 1 2 4 5 हे अनसर्टन आहे. 2 डिजिट्स प्लस वन अनसर्टन डिजिट, टोटल डिजिट किती झाले 3. काय होणार याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर मला सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय? सिग्निफिकंट फिगर्स इंडिकेट्स ऑल द सर्टन डिजिट्स प्लस वन अनसर्टन डिजिट. मग हे फाइंड करायचे की रूल्स आहेत, रूल्स फॉर असाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. ते रूल्स काय आहेत ते बघूया आता. तर रूल्स एकदम सिंपल रूल्स आहेत, ते लक्षात ठेवायचे तुम्ही. ते रूल्स तुम्ही लक्षात ठेवलं की संपलं, मग काही जास्त अडचण नाही तुम्हाला. तर सिग्निफिकंट फिगर्स मध्ये सगळ्यात पहिला रूल तर आपल्याकडे असा आहे. सिग्निफिकंट फिगर्स मध्ये फर्स्ट रूल इज ऑल non-zero digits, all non-zero digits are significant. All non-zero digits are significant. म्हणजे ज्या पण काही नॉन झिरो व्हॅल्यूज असतील 1 to 9 ऑल दोज आर कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर्स. सपोज आपल्याकडे अशा टाईपचं एक्झाम्पल आहे 1.23. तर हाही सिग्निफिकंट आहे, हाही सिग्निफिकंट आहे, हाही सिग्निफिकंट आहे. आपण म्हणणार याच्यामध्ये काय बाबा, याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स. सपोज आपल्याकडे एक्झाम्पल असेल 1.245. याच्यामध्ये बाळा मी म्हणणार हा पण सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. ह्या पहिल्या 3 सर्टन व्हॅल्यूज आहेत 1 2 4 आणि लास्ट अनसर्टन. तो 1 2 3 4 टोटल 4 डिजिट्स आहेत. त्याला आपण म्हणणार 4 सिग्निफिकंट फिगर्स. सपोज व्हॅल्यू आपल्याकडे अशा टाइपमध्ये असेल 12.36. डेसिमलचा आता काही झोल नाही. आता आपण बघतोय नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग आपण डिजिट काउंट करणार 1 2 3 4. आता आपण 4 सिग्निफिकंट फिगर्स 4 5 6.3. डेसिमलचा काही संबंध नाही. 1 2 3 4. There are 4 significant figures. So what we have understood, all non-zero digits are considered as significant figures. They सगळे non-zero आहेत and all be counted as a significant figure. So there are 4 significant figures. अजून एखादं घेऊयात आपण 21.468. All these are non-zero digits. Those are considered as
significant figures. So 1, 2, 3, 4, 5. There are total 5 significant figures. Now the second one. Zeros. Those are in between non-zero digits are significant. काय म्हणलं? Zeros, those are in between significant figures. Zeros, those are in between non-zero digits are significant. सपोज व्हॅल्यू तुमच्याकडे अशा मध्ये 105. Now non-zero digit is significant. Non-zero digit is significant, and this zero is in between non-zero digits. So this one is also significant. 1, 2, 3. तर याच्यामध्ये आम्ही म्हणणार किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत बाबा? देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. काय म्हटलं यांनी? झिरोज, दोज आर इन बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. असे झिरो की जे नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतात, दोज आर काय रे बाबा? सिग्निफिकंट. नीट लक्षात ठेवायचं. सपोज आपल्याकडे क्वांटिटी अशी 1002 सिग्निफिकंट. दिस वन इज ऑल्सो सिग्निफिकंट. नॉन झिरो, नॉन झिरो हे दोन्ही सिग्निफिकंट आहेत. तर नॉन झिरोच्या मधलं सगळं सिग्निफिकंट. 1, 2, 3, 4. देर आर टोटल 4 सिग्निफिकंट फिगर्स. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. 20.572. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तर हा सिग्निफिकंट आहे, हाही सिग्निफिकंट आहे, आणि सिग्निफिकंटच्या मध्ये झिरो आहे तो पण सिग्निफिकंट आहे. रूल सांगतो आपल्याला. मग टोटल सिग्निफिकंट फिगर्स किती येतात? 1, 2, 3, 4, 5. नॉन झिरो वाले तर सिग्निफिकंट आहेतच. 1, 2, 3, 4. आणि नॉन झिरो डिजिटच्या मध्ये हा झिरो हा पण सिग्निफिकंट आहे. 1, 2, 3, 4, 5. सो देर आर टोटल 5 सिग्निफिकंट फिगर्स. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. 300.2. तर बाळा हा सिग्निफिकंट, हा पण सिग्निफिकंट. का? हे काय? नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सिग्निफिकंट, सिग्निफिकंट. इन बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर जे पण काय येतं इट बिकम्स सिग्निफिकंट. मग झिरो असू देत किंवा नसू देत, ऑल द डिजिट्स बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तर हा एक नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट, हा पण नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट. मग ह्यांच्यामधलं पण सिग्निफिकंटच आहे. 1, 2, 3, 4. देर आर टोटल 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता पुढे थर्ड. लीडिंग झिरोज म्हणजे झिरोज प्लेस्ड ऑन लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट. काय बघ, नीट लक्ष दे. काय लिहिलंय? लीडिंग झिरोज. लीडिंग म्हणजे कुठले? झिरोज प्लेस्ड म्हणजे कुठले बाबा? झिरोज प्लेस्ड ऑन लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट. त्यांना आम्ही कसले म्हणतोय? लीडिंग झिरोज. लीडिंग झिरोज आर नॉट significant. Leading zeros are not significant. They simply represent position of decimal place. काय म्हणलं बाबा? लीडिंग झिरोज. लीडिंग झिरो मीन्स zeros placed on left of non-zero digit are not significant. They simply represent position of decimal place. आता बघ, जरा लक्ष दे, जरा लक्ष दे. मगाचं घेऊयात, मगाचंच एक्झाम्पल घेऊयात. सेम. काय बाबा?
आम्ही एक ऑब्जेक्ट मेजर केला, हा ऑब्जेक्ट मेजर केला बघ, 1 2 3 आणि काय असेल ते 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, हा मेजर करायचा. आता मेजर करायचा आहे तर ह्या डिजिट बद्दल तर आपण शुअर आहे 3 पॉइंट समथिंग. 3 पॉइंट समथिंग किती, समथिंग समथिंग काही असू शकते. आपण म्हणत की लेंथ आपण एक्सप्रेस केली इन टर्म्स ऑफ 3.2 सेंटीमीटर. हे अशी एक्सप्रेस करू शकतो का रे? 3.28 सेंटीमीटर करू शकतो का? तू करू शकतो का? तू शकतो असं? हो ना? हे काय 3 तर आपल्याला माहितीच आहे, 3च्या पुढे आणि 4 त्यामुळे ह्याच्याबद्दल तर आम्ही शुअरच आहे. 2 बद्दल शुअर आहे का आम्ही? 3.2 नाही. मग ह्याच्याबद्दल अनशुअर, ह्याच्याबद्दल पण अनशुअर, तर झालं काय बाळा? सर्टन डिजिट, अनसर्टन डिजिट, अनसर्टन डिजिट नाही चालत ना. सर्टन डिजिट्स प्लस 1 अनसर्टन, तर 3.2 सेंटीमीटर. तर ही जी बाळा आपण लेंथ मेजर केली, इट इज 3.2 सेंटीमीटर, विच इन्क्लूड्स व्हॉट? which includes the digits about which we are certain plus 1 uncertain digit. तो हे काय बाळा? certain digit आणि हे काय? this one is uncertain digits. and all certain digits plus 1 uncertain digit represent बरोबर significant figure. तर ह्याच्यामध्ये significant figures किती आहेत बाबा? 1 2 सिग्निफिकंट फिगर्स किती आला? 2. आणि रूल्स नुसार पण 2 आला बघ. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तर याच्यामध्ये आला 2 सिग्निफिकंट फिगर. आता एखाद्याने हा सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केलं, कन्वर्जन केलं, तर काय होईल? सेंटीमीटर टू मीटर किती लिहिणार आपण? हीच लेंथ आपण कशी एक्सप्रेस करू शकतो? 0.032 मीटर. मग आता बाळा असं म्हणायचं का 1 2 3 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत म्हणायचं? नाही. का तर मेजरमेंट आपण ज्या इन्स्ट्रुमेंटनी केलंय आणि ती क्वांटिटी रिपोर्ट केली, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 2. मग आता ती क्वांटिटी कन्वर्ट जरी केली युनिटमध्ये, तरी पण ते इन्स्ट्रुमेंट चेंज केलं का आपण? नाही. जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज केलं त्याच्यामध्ये 2च सिग्निफिकंट फिगरने आपण रिपोर्ट करत होतो व्हॅल्यू. तर युनिट चेंज केल्यानंतर पण व्हॅल्यू मध्ये काय पाहिजे? तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे जेवढ्या ओरिजिनल क्वांटिटीमध्ये होत्या. तर ओरिजिनल क्वांटिटीमध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स होत्या. आता ओरिजिनल क्वांटिटीचं युनिट चेंज केलं तरी पण सिग्निफिकंट फिगर्स किती पाहिजे? 2च. आणि आता पण सिग्निफिकंट फिगर्स 2च आहेत, 1 2. का तर रूल आम्हाला म्हणतो लीडिंग झिरोज means zeros placed on left of first non-zero digit. त्याच्यामध्ये पहिला नॉन झिरो डिजिट कुठला? 3. त्याच्या लेफ्टला प्लेस केले 1 2. लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. 1 2. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती सांगणार आपण? सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये किती सांगणार? वा समजलं 2. आता याच्यामध्येच गेम परत, ह्याच्यामध्येच अजून एक रूल बघूया याच्यामध्येच. हे तर कळलं आम्हाला. इथे एक्झाम्पल घेऊ. बरं एक्झाम्पल घेतो काही 0.002 बोल भांडा सिग्निफिकंट फिगर्स सांग. किती? 3 ना? किती? 2. अरे बाळा लीडिंग झिरोज प्लेस्ड ऑन लेफ्ट ऑफ नॉन झिरो डिजिट. फर्स्ट नॉन झिरो डिजिट त्याच्या लेफ्टला झिरोज आहे तर ते सोडून द्यायचे 1. सिग्निफिकंट फिगर्स किती बाबा याच्यामध्ये? ओनली 1 सिग्निफिकंट फिगर 0.0000523. बोल भांड्या सिग्निफिकंट फिगर्स. पहिला नॉन झिरो डिजिट त्याच्या साईडला काय? लेफ्ट साईडला 0, ते सोडून द्यायचे 1 2 3. ते याच्यामध्ये किती म्हणणार आपण? 3 सिग्निफिकंट फिगर्स 0.2421. बोल सिग्निफिकंट फिगर्स किती? पहिला नॉन झिरो डिजिट
त्याच्या लेफ्ट साइडला काय 0 ते सोडून द्यायचे 1 2 3 4 ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सिग्निफिकंट डिजिट्स किती 4. आता बघ 0.0203 बघ आता पहिला नॉन झिरो डिजिट बघायचा हा. ह्याच्या लेफ्ट साइडला काय 0. कसले 0 लिडिंग 0 ते द्यायचे सोडून 1 2 ते दिले सोडून आपण इथले 1 2 सोडून दिले. आता झिरोज दोज आर इन बिटवीन नॉन झिरो डिजिट. नॉन झिरो डिजिट त्याच्या मधला 0 तो काय असतो बाळा पण सिग्निफिकंट. तर बाळा हे सिग्निफिकंट हे सिग्निफिकंट हे सिग्निफिकंट हे सिग्निफिकंट हे नाही 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स किती 4. परत एक 0.00050002 पहिला नॉन झिरो डिजिट त्याच्या लेफ्ट साइडचे झिरोज 1 2 3 4 ते द्यायचे सोडून इथनं स्टार्ट करायचं. फर्स्ट नॉन झिरो सिग्निफिकंट फिगर 1. परत एक नॉन झिरो सिग्निफिकंट फिगर त्याच्या मधले 0 सिग्निफिकंट 1 2 3 4. तर याच्यामध्ये बाळा ह्या सगळ्या काय सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या 4. नीट लक्षात द्यायचं. आता पुढे याच्यामध्येच बघूयात हे जे चालू आहे त्याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू बाळा आपण मेजर केली ज्या इन्स्ट्रुमेंटने आपण त्याच्याशी रिलेटेड सिग्निफिकंट फिगर्स. मग आपण क्वांटिटी चेंज केली सेंटीमीटर टू मीटर तरी पण सिग्निफिकंट फिगर्स किती राहिले किती 2. युनिट चेंज केलं म्हणून सिग्निफिकंट फिगर चेंज करायच्या का नाही. सिग्निफिकंट फिगर्स तेवढ्याच राहिल्या पाहिजेत. मग तू युनिट चेंज कर किंवा नको करू सिग्निफिकंट फिगर्स तेवढाच राहिल्या पाहिजेत. मग आता ही जी सेंटीमीटर मधली लेंथ सपोज आपण एक्सप्रेस केली उन्हात एमएम मध्ये एक्सप्रेस केली वरची लेंथ ही जर आपण एमएम मध्ये एक्सप्रेस केली तर आपण काय म्हणणार लेंथ इज 32 mm. 3.2 सेंटीमीटर म्हणजेच किती बाळा 32 mm. सिग्निफिकंट फिगर्स किती रे बाळा सिग्निफिकंट फिगर्स किती 2 1 2. सिग्निफिकंट फिगर चेंज नाही करायच्या. सिग्निफिकंट फिगर्स किती आला 2 सिग्निफिकंट फिगर्स आला. आता दुसरं घेऊयात आपण काहीतरी. आता काय करू थोडस चेंज करू. मग पुढचा रूल सांगतो तुला. आधी रूल लिहूया इकडे. 4th रूल ट्रेलिंग झिरोज शेवटी येणार आहे. कुणाचा रूल आहे बाळा हा ट्रेलिंग झिरोज म्हणजे कुठले बाबा झिरोज प्लेस्ड ऑन right side of last non-zero digit. नीट वाच परत एकदा. ट्रेलिंग झिरोज म्हणजे कुठले झिरोज प्लेस्ड ऑन राईट साइड ऑफ लास्ट. लीडिंग कुठले झिरोज प्लेस्ड ऑन लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट. आता आपण कोणाबद्दल बोलतोय लास्ट नॉन झिरो डिजिट त्याच्या राईट साइडला प्लेस केलेले झिरोज ट्रेलिंग झिरोज आर significant only when there is decimal point. एकदम महत्वाचं. Trailing zeros are significant only when there is decimal point. डेसिमल पॉइंट असेल तरच त्याच्या नंतर येणारे झिरोज काय असतील सिग्निफिकंट असतील. डेसिमल पॉइंटच नसेल तर ते जे झिरो आहेत कुठले ट्रेलिंग झिरोज दोज आर कन्सिडर्ड ॲज नॉन सिग्निफिकंट. नीट वाचायचं नीट लक्षात ठेवायचं. रूल बघ काय आता 500 डेसिमलच नाहीये 500 नंबर आहे 500 डेसिमल प्लेस आता दाखवली नाही प्लेस केली नाही
आता 500 मध्ये जर मला विचारलं की सिग्निफिकंट फिगर्स किती, तर हा रूल काय म्हणतोय, ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो म्हणजे कुठले, झिरोज प्लेस्ड ऑन राईट साइड ऑफ लास्ट नॉन झिरो डिजिट. आता लास्ट नॉन झिरो डिजिट कुठला, 5. हाच फर्स्ट आहे, हाच लास्ट आहे सध्या. किंवा 1 घे, 1500 घे, जिंदाबाद. काय खफा होते, 1500 ले लो. 1500 मध्ये हा लास्ट नॉन झिरो डिजिट आणि लास्ट जो नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या राईट साइडला काय आहे, झिरोज. हे कसले, ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट ओनली व्हेन देयर इज डेसिमल पॉइंट. आता डेसिमल पॉइंट आहे का, डेसिमल पॉइंटच नाही तर हे झिरो सिग्निफिकंटच नाही. तर आता आम्ही म्हणणार सिग्निफिकंट फिगर्स किती, फक्त 1 and 5 ह्या नाही. परत एकदा 2000 डेसिमल नाही, हा नॉन झिरो डिजिट, त्याच्या राईट साइडचे झिरोज, शेवटचे झिरोज, ट्रेलिंग झिरोज 1 2 3 गेले उडत 1. ह्याच्यामध्ये काय म्हणणार आम्ही, सिग्निफिकंट फिगर किती, बाबा ही पहिलीच, ह्या नाहीत. परत अजून एक 4 0 5 6 0 0. आता कॉम्बिनेशन आहे हेच आणि हेच, नीट लक्ष द्यायचं, हे सगळं कंबाईन होतं हळूहळू. कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन काय सांगतं आम्हाला, 4 0 5 6 0 0. तर आम्हाला सांगतं की झिरोज इन बिटवीन नॉन झिरो डिजिट्स. हा नॉन झिरो डिजिट आहे, नॉन झिरो डिजिट आहे, नॉन झिरो डिजिट. नॉन झिरो डिजिट्स आर बरोबर सिग्निफिकंट. तर हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. आणि सिग्निफिकंटच्या मध्ये जे येतं ते पण काय असतं, सिग्निफिकंट. मग ह्या दोन सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जर झिरो आलाय तर हा पण काय, सिग्निफिकंट. डेसिमल आहे का बाबा कुठे, डेसिमल नाही, तर हे कसले झिरो, ट्रेलिंग झिरोज. लास्ट नॉन झिरो डिजिट त्याच्या राईट साइडला प्लेस केलेले झिरोज, ट्रेलिंग झिरोज आर नॉट significant. Trailing zeros placed on right side of last non-zero digit are significant only when there is decimal point. आता डेसिमलच नाही तर हे सिग्निफिकंट नाही. तर सिग्निफिकंट फिगर किती बाळा, 4. हेच व्हॅल्यू 15.00. हाता गेम आहे 15.00. हे काय सांगतं आम्हाला, these zeros, trailing zeros placed on right side of last non-zero digit. Last non-zero digit आहे त्याच्या राईट साइडला काय, झिरोज आहेत राईट साइडला, आर सिग्निफिकंट ओनली व्हेन देयर इज डेसिमल पॉइंट. आणि डेसिमल पॉइंट पण आहे, डेसिमल पॉइंट आहे, हे ट्रेलिंग झिरोज आहेत. हा तर सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. क्वेश्चन याचा आहे की हा सिग्निफिकंट आहे का नाही. हा झिरो आहे आणि झिरो कुठे आहे, राईट साइड ऑफ डेसिमल. राईट साइड ऑफ डेसिमल झिरो आहे बाळा, ट्रेलिंग झिरो आहे, राईट साइडचे झिरो आहे, डेसिमल पण आहे, तर ते काय, सिग्निफिकंट आहे. तर हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 4. आपल्याकडे जर व्हॅल्यू असेल 22.0, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. हा लास्ट नॉन झिरो डिजिट आहे, लास्ट नॉन झिरो डिजिटच्या राईट साइडला झिरो आहे. हा सिग्निफिकंट असू शकतो किंवा नसू शकतो. डेसिमलच नसेल तर हा सिग्निफिकंट नाही, पण डेसिमल आहे तर हा सिग्निफिकंट आहे. डेसिमल आहे तर हा सिग्निफिकंट आहे. किती सिग्निफिकंट फिगर्स बाळा, सिग्निफिकंट फिगर्स 3. पुढे 100 पॉइंट एवढंच ठेवलं. तर बाळा नॉन झिरो डिजिट, नॉन झिरो डिजिट तर आम्हाला माहित आहे काय, सिग्निफिकंट आहे. नॉन झिरो डिजिटच्या राईट साइडला येणारे झिरो जातात 1 2. ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट ओनली व्हेन देयर इज डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट तर आहे आता, तर हा झिरो आणि हा झिरो हे पण काय, सिग्निफिकंट. हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे. देयर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स. व्हॅल्यू जर ह्या टाइप मध्ये दिली असते 100.0,
तर हा बाळा सिग्निफिकंट फिगर, नॉन झिरो डिजिट, राईट साईडला झिरोज आहेत, 1 2 3, आणि अजून काय डेसिमल पण आहे. तर ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. का आता काय डेसिमल 1 2 3 सगळे सिग्निफिकंट. हा सिग्निफिकंट, हा सिग्निफिकंट, हा सिग्निफिकंट, हा स्वतः सिग्निफिकंट. तर सिग्निफिकंट फिगर्स किती झाला बाळा 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता कॉम्बिनेशन तिघांच 0.005002 शांत राहायचं. सगळ्यात पहिलं तर काय नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. whatever may be there in between non-zero digits is also significant. तर हे सिग्निफिकंट आहे, हे सिग्निफिकंट आहे, तर ह्या दोघांच्या मधलं पण काय सिग्निफिकंट. तर हा रूल तो ऑटोमॅटिकच येतो. झिरो दोज आर इन बिटवीन नॉन झिरो डिजिट्स सिग्निफिकंट. हे सगळं सिग्निफिकंट आहे. आता हा रूल लीडिंग झिरोज, झिरोज प्लेस्ड ऑन लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट. पहिला नॉन झिरो डिजिट आहे, त्याच्या लेफ्ट साइडला काही झिरोज आहेत का 1 2 3 आय सोडून द्यायचे रूलच आहे. का हे फक्त डेसिमल पॉइंटच्या पोझिशनसाठी असतात, अनसर्टन डिजिट रिप्रेझेंट करण्यासाठी नसतात. चला आता 3 सोडले, हा रूल नसतात. आता हा रूल ट्रेलिंग झिरोज आहेत का चेक करूया. ट्रेलिंग झिरोज म्हणजे कुठले लास्ट नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या राईट साइडला काही झिरो आहे का आहे, एक आहे. मग चेक करायचं की कुठे डेसिमल आहे का कुठे आहे. तर हा पण सिग्निफिकंट आहे. ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट ओनली व्हेन देयर इज डेसिमल पॉइंट. तर डेसिमल पॉइंट पण आहे, ट्रेलिंग झिरो पण आहे, तर हा सिग्निफिकंट आहे बाळा. 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स झाला, सिग्निफिकंट फिगर्स झाला 5. तर पुढे जाऊया. All digits in scientific notation are significant. All digits in scientific notation are significant. सांगतो का ओरिजिनल क्वांटिटी आपण समजत, आपल्याकडे ओरिजिनल क्वांटिटी आपण मेजर केली. आपण काय हे क्वांटिटी मेजर केली, ओरिजिनल क्वांटिटी म्हणजे काही इन्स्ट्रुमेंटनी मेजर केली असेल ओरिजिनल, आणि आपल्याकडे किती आली होती 4.1 ग्रॅम. ही रिपोर्टेड व्हॅल्यू आहे, ओरिजिनल रिपोर्टेड व्हॅल्यू 4.1 ग्रॅम. आता 4.1 ग्रॅम ही जर तुझ्याकडे रिपोर्टेड व्हॅल्यू आहे, तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती एक ना, ठीक आहे एक. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तर ही आणि ही दोन्ही काय सिग्निफिकंट. तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती 2. आता याच्यामध्ये जर 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, ही मेजर व्हॅल्यू ओरिजिनल 2 सिग्निफिकंट फिगर्स. तर आता मी युनिट चेंज केलं तरी पण सिग्निफिकंट फिगर्स किती राहायला पाहिजेत 2च, चेंज व्हायला नको. मग आपण हे जे आहे ओरिजिनल फिगर ह्याला मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट करूयात. आपल्याला तर माहिती आहे 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम इज 1000 मिलीग्रॅम. मग ज्यावेळेस आपल्याला म्हणतील 4.1 ग्रॅम मिलीग्रॅम मध्ये ह्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 1000. आपल्याला आन्सर कशामध्ये मिळेल मग मिलीग्रॅम मध्ये मिळेल. 4.1 इंटू 1000 म्हणजे किती आलं बाबा आपल्याला 4100 असं लिहूया आपण. 1000 ने मल्टिप्लाय केला 3 zeros. तर हे आलं व्हॅल्यू आपल्याकडे. आपण कशामध्ये कन्वर्ट केलं 4.1 ग्रॅम आहे त्याला मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट केला म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय केला. तर 4.1 ला 1000 ने मल्टिप्लाय केला आपण. हे 3 zeros ऍड केले, पुढे डेसिमल प्लेस केला लास्ट डिजिट सोडून. आता बाबा सिग्निफिकंट फिगर्स किती रे. आता हा ते म्हणणार हा 0 लावू सर
1 2 आणि राईट साईडला काय आहे, राईट साईडला 0 0 0 हे ट्रेलिंग झिरोज आहेत आणि अजून काय आहे, डेसिमल. ट्रेलिंग झिरो पण डेसिमल पण. आता सिग्निफिकंट फिगर्स किती, 1 2 आणि हे सगळे झिरो, ट्रेलिंग झिरो काय बनले, सिग्निफिकंट. मग गडबड झाली, लोचा झाला बघा. का ते मेजर केलं होतं आपण ग्रॅम मध्ये, हे कशामध्ये रिपोर्ट केलं आता, मिलीग्रॅम मध्ये. युनिट चेंज झाला की सिग्निफिकंट फिगर चेंज झाला. तुम्ही शुअर आहे की ते झिरोच आहे, नाही. आम्ही 4 मध्ये शुअर आहे, 1 मध्ये अनसर्टन आहे, शुअर नाही, तर ह्याच्यामध्ये तर आम्ही असूच शकत नाही. म्हणजे आता घडलं ना. ही व्हॅल्यू 4.1 जर तुम्ही अशा टाइप मध्ये एक्सप्रेस केली तर तुम्ही सिग्निफिकंट फिगर चेंज केला. 4.1 ग्रॅमला मी कशामध्ये लिहिलं, मिलीग्रॅम मध्ये, तर 4100.0 मिलीग्रॅम आलं. म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स काय झाल्या, चेंज होऊन द्यायच्या नसतील तर हा ठीक आहे, तुम्ही ह्याला काय रिप्रेझेंट करायला पाहिजे, तर 4100 मिलीग्रॅम एवढंच लिहायला पाहिजे. 4100 मिलीग्रॅम. आता सिग्निफिकंट फिगर्स बघ किती, नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट, नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट. zeros those are placed on the right of non-zero digit are trailing zeros. Trailing zeros are significant only when there is decimal point. आता decimal point आहे का, नाहीये. decimal point नाही तर हा significant नाही, हा significant नाही. म्हणजे ही जर व्हॅल्यू माझ्याकडे ओरिजिनल व्हॅल्यू 4.1 ग्रॅम, then in milligram it should be written as 4100 milligram. It should not be written as 4100.0 milligram. हे आपल्या लोकल लँग्वेज मध्ये चालतं. आपल्यासाठी या दोन्ही व्हॅल्यूज काय आहेत, सेम. पण फिजिक्स मध्ये, ऍक्च्युअल रिडिंग्स मध्ये हे डिफरंट आहे, हे कम्प्लिटली डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 2 आहेत, ह्याच्यामध्ये पण सिग्निफिकंट फिगर्स 2 आहेत, पण ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बाळा, 5. इथे सिग्निफिकंट फिगर्स 2, इथे सिग्निफिकंट फिगर्स 2, इथे सिग्निफिकंट फिगर्स 1 2 3 4 5. का तर डेसिमल आहे, 5 नाही चालणार. का तर सिग्निफिकंट फिगर्स आम्हाला त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलतं, ज्यांनी पहिलं मेजरमेंट केलंय त्याच्या लिस्ट काउंट बद्दल बोलतं, ह्या इन्फॉर्मेशन गोळा करतं सिग्निफिकंट फिगर. आणि तुम्ही युनिट चेंज केले, सिग्निफिकंट फिगर जर चेंज झाला तर सगळा गडबड होईल. तुम्ही कुठल्या डिजिट मध्ये शुअर आहे, कुठल्या डिजिट मध्ये अनशुअर आहे, सगळं फसून जाईल. म्हणून हे असं कन्व्हर्जन चालत नाही. मग अजून काय आपण बघितले, सायंटिफिक नोटेशन्स. सायंटिफिक नोटेशन्स की 4.1 ग्रॅम आहे, त्यालाच आम्ही काय रिप्रेझेंट करू शकतो, 4.1 इंटू 10⁻³ मिलीग्रॅम. सिंपल. 4.1 इंटू 4.1 ला 1000 ने मल्टिप्लाय करायचं की मिलीग्रॅम मध्ये. 1000 म्हणजेच काय, 10⁻³. आता बाळा ही जी रिडिंग आहे 10 चं सोडा, 1 2 किती रे बाबा, 2. सिग्निफिकंट फिगर्स किती, 2. नाही ते बघितलं. ऑल डिजिट्स इन सायंटिफिक नोटेशन आर कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. ते जे युनिट कन्व्हर्जन आपण करतो त्याचा राडा नको काही, म्हणून आपण काय करतो, सायंटिफिक नोटेशन्स यूज करतो. म्हणजे हे सगळं डिफरंट आहे. सपोज आपल्याकडे 2400.0 एवढं आपल्याला दिलंय काहीतरी ग्रॅम, तर सिग्निफिकंट फिगर्स किती रे बाळा याच्यामध्ये, सिग्निफिकंट फिगर्स तू सांग आता. सिग्निफिकंट फिगर्स 1 ना, लय कंटाळा आला, एकच असेल. 24 असतील, 24 सिग्निफिकंट फिगर्स उरका, लय कंटाळा आलाय. अरे बाळा आपण बघणार सिग्निफिकंट आणि लास्ट नॉन झिरो डिजिटच्या राईट साईडला झिरोज आहेत आणि वरून डेसिमल आहे, तर सिग्निफिकंट ते 0 पण. मग बाळा 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पण आता ही जी व्हॅल्यू आहे मी अशा टाइप मध्ये लिहिली, 24 काय म्हणतात 0 पॉइंट ग्रॅम एवढंच लिहिलं, पुढे 0 नाही लिहिलं. आता सिग्निफिकंट क्युरिओसिटी 1 2 0 0 ट्रेलिंग झिरोज आहेत आणि डेसिमल पण नाही, तर सिग्निफिकंट फिगर्स किती बाळा, 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता ही जी व्हॅल्यू आहे ही जर मी अशा टाइप मध्ये रिप्रेझेंट केली, 24
इंटू 10⁻²² ग्रॅम. बघ ना, 24 इंटू 10⁻²² म्हणजे किती? 2400. पुढेच. पण ही अशा टाइप मध्ये एक्सप्रेस केली तर आता मात्र सिग्निफिकंट फिगर चेंज झाल्या वरच्या पेक्षा. वरती 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर्स होत्या, आता किती झाल्या? हे सायंटिफिक नोटेशन आहे. सायंटिफिक नोटेशन मध्ये सगळं सिग्निफिकंट 1 2 आणि इकडे तर काही बघत नाही आपण 2. तर सायंटिफिक नोटेशन मध्ये आता 2 सिग्निफिकंट फिगर. मी जर असं लिहिलं तर 24.0 इंटू 10⁻1 म्हणूयात वाटलंस. किंवा 240, सॉरी 240. 24 में ही व्हॅल्यू चेंज होईल ना, 240. आपण काय घेऊयात बाबा? 2.40 इंटू 10⁻³ म्हणूयात. चला, ह्याला जर 1000 ने मल्टिप्लाय केला तर व्हॅल्यू किती येणार? ह्याला जर 1000 ने मल्टिप्लाय केला तर 2400 व्हॅल्यू एवढीच येणार आहे. पण आता सिग्निफिकंट फिगर्स किती दिसतात? 1 2 दोनच, डेसिमल प्लेस नाहीये ना. आता सिग्निफिकंट फिगर्स किती दिसतात? 1 2 ट्रेलिंग 0 आणि काय डेसिमल. तर हा पण काय सिग्निफिकंट. तर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स 3 आहेत, पण ह्याच्यामध्ये किती आहेत? दोनच. हे तर आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो. 2.4 इंटू 10⁻³ 2.4 इंटू 10⁻³ म्हणजे काय? 2 4 0 0 1 2 3 काय 2400. हे काय आणि हे काय आपल्याला सेम वाटतंय, पण तसं नाही. आपण बघतो सायंटिफिक नोटेशन मध्ये सगळे आपले रूल्स लावून की 2.4 सिग्निफिकंट आता सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? फक्त दोनच. इट डिपेंड्स तुम्ही डेसिमल प्लेस कसा हलवताय त्याच्यावरती डिपेंड्स की तुम्ही सिग्निफिकंट फिगर्स किती रिप्रेझेंट करणार. परत एकदा दाखवायला वाटलंच आपण एक क्वांटिटी कन्सिडर करूयात 501000. सिग्निफिकंट फिगर्स किती रे बाळा? बघ सिग्निफिकंट फिगर्स त्याच्यामध्ये किती? सिग्निफिकंट इन बिटवीन सिग्निफिकंट फिगर्स सिग्निफिकंटच. आता डेसिमलच नाही, तर हे सिग्निफिकंट नाही, हे सिग्निफिकंट नाही, हे सिग्निफिकंट फिगर नाही. तर सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या? 3च. व्हॅल्यू हीच, फक्त आता मी अशा टाइप मध्ये रिप्रेझेंट करतो. 5.01 इंटू 10⁻² किती नाही बाबा? इथं आणले ना आपण, इथे आणलं आपण 1 2 3 4 5 10⁻5. तर व्हॅल्यू हीच आहे वरची. हा डेसिमल आपण राईट साइडला सरकवणार 5 डिजिट्स. हा 1 2 3 4 5. तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू न्यूमरिकली सेम, न्यूमरिकली क्वांटिटेटिव्हली सेम नाही. वरती 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि खाली पण आता चेक केला आपण सिग्निफिकंट फिगरच्या मधले जे पण काही असतं ते सिग्निफिकंटच 3. तर याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पण हे जर अशा टाइप मध्ये रिप्रेझेंट केलं 5.010 इंटू 10⁻5 5.0100 इंटू 10⁻5 तर हे डिफरंट. आता हे आम्हाला सांगतं सिग्निफिकंट मध्ये काय येईल ते सिग्निफिकंटच. आणि हा जो 0 आहे ट्रेलिंग 0, नॉन झिरो लास्ट डिजिटच्या राईट साइडचा 0 ट्रेलिंग 0 इज सिग्निफिकंट व्हेन देयर इज डेसिमल. आणि आता डेसिमल आहे हा पण काय बनला? सिग्निफिकंट. तर आता सिग्निफिकंट फिगर्स किती? 4. इथे बघ परत एकदा सिग्निफिकंट त्याच्यामध्ये जे पण काही येईल सिग्निफिकंट. आणि आता हे ट्रेलिंग 0 आणि वरून काय डेसिमल. ट्रेलिंग 0 आर सिग्निफिकंट व्हेन देयर इज डेसिमल. ते पण काय सिग्निफिकंट 1 2 3 4 5. आता तर 5 डिजिट बनले सिग्निफिकंट. तर तुम्ही नंबर कुठल्या टाइप मध्ये रिप्रेझेंट करत आहे त्याच्यावरून आपण फाइंड करतो सिग्निफिकंट फिगर्स. फक्त काय की ज्या युनिट चेंज करतो त्यावेळेस सिग्निफिकंट फिगर चेंज व्हायला नको म्हणून आपण काय यूज करतो जनरली? सायंटिफिक नोटेशन्स म्हणून यूज करतो सायंटिफिक नोटेशन. बाकी काही नाही की सिग्निफिकंट फिगर्स तेवढ्याच राहाव्यात, चेंज व्हायला नको.
तर हे सगळे रूल्स सिग्निफिकंट फिगरचे. आणि अजून तुम्ही काय लक्षात ठेवायचं की जे एक्झॅक्ट नंबर्स असतील, एक्झॅक्ट नंबर्स हॅव इनफायनाइट सिग्निफिकंट फिगर्स. एक्झॅक्ट नंबर्स हॅव इनफायनाइट सिग्निफिकंट फिगर्स. सपोज आपल्याकडे एक्झॅक्ट नंबर की आपल्याकडे सपोज म्हणा की आपल्याकडे 10 ऍपल्स, 10 ऍपल्स, 10 ऍपल्स. तर तुम्ही किती ऍपल्स बद्दल अनशुअर आहे? आम्ही अनशुअरच नाही. 10 ऍपल्स कॅन बी रिटन ॲज 10 ऍपल्स. आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. नुसतं 10 म्हणलं असं लिहिलं आपण 10, पुढे लिहावं लागेल 10 ऍपल्स. ह्या काउंटेबल थिंग्स आहेत. एक्झॅक्ट नंबर्स और countable number apples have infinite significant figures. 10 apples can be represented as 10.0 apple, 10.00 apple, 10.000000, एकाला 10.000000000000. का आता मी प्रत्येक झिरो बद्दल शुअर आहे पुढच्या की 10च आहेत. 10 ह्याच्याबद्दल पण शुअर आहे, ह्याच्याबद्दल पण शुअर आहे, ह्याच्याबद्दल पण शुअर आहे. का तर 10च आहेत. तर त्याच्या पुढे मी कितीही झिरोज प्लेस करू शकतो. डेसिमलच्या पुढचे झिरोज आहेत सिग्निफिकंट आहेत. तर आम्ही याच्यामध्ये म्हणेल 1 2 3 3 सिग्निफिकंट फिगर्स, 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 सिग्निफिकंट फिगर्स. याच्यामध्ये काही अजून जास्त सिग्निफिकंट फिगर्स. तर जे काही एक्झॅक्ट नंबर्स आहेत, काउंटेबल नंबर्स आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहे? दीज आर हॅव्हिंग इनफायनाइट सिग्निफिकंट फिगर्स किंवा व्हॅल्यू ऑफ पाय. कॅल्क्युलेटर घेऊयात आपण इकडे आणि पायची व्हॅल्यू बघूयात आपण. सॉरी, पुढे गेला. पायची व्हॅल्यू आपल्याकडे पायची व्हॅल्यू काय? 3.141592654 आणि चालूच आहे व्हॅल्यू पुढे. मग सिग्निफिकंट फिगर्स किती? इनफायनाइट. का तर ह्या व्हॅल्यूला एंड नाही. इरॅशनल नंबर ई, एंड नाही. त्याच्यामध्ये पण नंबर ऑफ व्हॅल्यूज विकीच्या संपणार नाहीत व्हॅल्यूज. तर असल्या जे काही व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे पाय सारख्या किंवा ई, पाय की जे चालूच राहील ज्यांच्या व्हॅल्यूज, त्यांना आपण काय म्हणणार? दोज आर हॅव्हिंग इनफायनाइट सिग्निफिकंट फिगर्स. हा नुसतं आम्हाला कोणीतरी अशा टाईपमध्ये लिहून दिले 3.14 आणि म्हणलं की याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती, तर म्हणणार नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट 1 2 3. तिथे काही डेसिमल बघायची गरज नाही. देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. ह्याचा अर्थ असा होत नाही की पायमध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स. नुसता आम्हाला पायच दिला साइन की याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती, काय म्हणणार? इनफायनाइट. का तो पुढे व्हॅल्यू चालू येत असो. ते लक्षात ठेवायचं. आता सिग्निफिकंट फिगरचं पुढे काय? हा नेक्स्ट लेक्चर. दमलं ना? संपला, डेटा उडला ना, बंद झालं ना बरेच बुक. आता रिचार्ज मारायचा किंवा रात्री रिचार्ज होईल परत 12ला, परत पुढचं बघायचं उद्या. चलो बाय. आणि रिवाइज करा. सगळ्यात महत्वाचं हे रूल्स सगळे बघा. ही जी काही आतापर्यंत आपण कॅल्क्युलेशन केली, एरर असू देत, प्रिसिजन असू दे, इन टर्म्स ऑफ डेविएशन वगैरे काही पण असू देत, ते कॅल्क्युलेशन्स तुम्ही मॅन्युअली करा नोटबुकमध्ये. ही सगळे एक्झाम्पल्स तुम्ही लिहा. तुम्ही स्वतः परत एकदा सिग्निफिकंट फिगर्स फाइंड करा. वेगळ्या पेपरवरती नुसते नंबर्स लिहा, सिग्निफिकंट फिगर्स बघा आणि मॅच होतात का चेक करा. नसतील तर परत एकदा रूल चेक करा, परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा, परत पहिल्यापासून बघा. पण हे बघायचं. चलो बाय.